नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे शेअर बाजार मराठी. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत बँक निफ्टी आणि निफ्टीचं 17 जानेवारीसाठी काय प्रिडिक्शन राहू शकतं आणि त्याबरोबरच आपण काल जे प्रिडिक्शन केलं होतं आजच्यासाठी, त्याच्या हिशोबाने मार्केटने मूव्हमेंट दिली का नाही, ते पण आपण चेक करूया. तर आपण 2 केसेस डिस्कस केल्या होत्या. गॅप अप, गॅप डाऊन आणि फ्लॅट. तर ह्या केसमध्ये गॅप डाऊन ओपन झालं होतं मार्केट. गॅप डाऊन ओपन होऊन इथे 22,050च्या वर सस्टेन झालं आणि इथून एक आपल्याला वरची मूव्हमेंट 21,100पर्यंत पाहायला मिळाली. आपण इथे प्रिडिक्शन जे केलं होतं की याच्यावर जर सस्टेन होत असेल तर पण वरची लेवल 22,100पर्यंत किंवा 22,200पर्यंत पाहायला मिळू शकते. तर इथे त्याने एक रेझिस्टन्स घेतला, जो कालचा हाय होता. इथे रेझिस्टन्स घेऊन खाली मूव्हमेंट दिलेली आहे. तर दोन्ही मूव्हमेंट म्हणजे एक आपल्याला अपवर्डची मूव्हमेंट आणि डाऊनवर्डची मूव्हमेंट दोन्ही आपल्या हिशोबाने प्लॅन झाल्या होत्या आणि इथे हे व्यवस्थित आपल्याला पाहायला मिळालं. बँक निफ्टीमध्ये मग आपण जे प्रिडिक्शन केलं होतं, की जर मार्केट गॅप डाऊन ओपन झालं आणि जर सस्टेन करत असेल 48,080च्या वर, तर आपल्याला वरचे टार्गेट 48,180 आणि 300 हे पाहायला मिळू शकतात. त्या हिशोबाने इथे मूव्हमेंट दिलेली आहे. 300च्या जवळपास आपल्याला एक रेझिस्टन्स फेस करायला मिळू शकतो, कारण वर रेझिस्टन्स झोन आहे असंही आपण मेन्शन केलं होतं. या ठिकाणी आपल्याला डाऊनवर्डची मूव्हमेंट इथं पाहायला मिळाली. कालच्या प्रिडिक्शनच्या हिशोबाने आजचं मार्केट व्यवस्थित केलं आणि दोन्ही ट्रेड आपल्याला चांगले इथे मिळाले होते. तर उद्याच्या प्रिडिक्शनमध्ये आपल्याला 2 लेवल इथे लक्षात ठेवून घ्या. 22,020 आणि 22,050. या 2 लेवलमध्ये इथे जर मार्केट फ्लॅट ओपन होत असेल आणि जर ही ट्रेंड लाईन ब्रेक होऊन 22,053 याच्यावर जर सस्टेन होत असेल, तर आपल्याला वरच्या लेवल 22,080, 22,100 आणि 22,115 या पाहायला मिळू शकतात. याच्यावर जर निघत असेल आणि सस्टेन करत असेल इथे किंवा इथे सस्टेन करून ब्रेक जर होत असेल, तर 22,200 ही लेवल आपल्याला पाहायला मिळू शकते. फ्लॅटच्या केसमध्ये जर लेवल आपल्याला 22,020 किंवा 22,000 ही लेवल ब्रेक झाल्यानंतर 15 मिनिटाची खाली जर कॅन्डल क्लोज होत असेल, तर आपल्याला खालच्या लेवल 22,964, दुसरं 22,923 या लेवल पाहायला मिळू शकतात. इथे पॉसिबिलिटी आहे की 2 वेळा इथून एक अपवर्ड साईडची मूव्हमेंट आलेली आहे, जे इथं बायर्स अवेलेबल आहेत. तर 22,960 किंवा 22,000च्या जवळपास तुम्ही तुमची टार्गेट्स मॅक्झिमम बुक करून ठेवा. जर इथून खाली निघालं तर क्वांटिटी ॲड करता येईल. पण इथून जर रिव्हर्स मूव्हमेंट मिळाली तर अशी शार्प मूव्हमेंट एक वर येईल आणि जे प्रॉफिट झालं ते लॉसमध्ये मे बी कन्व्हर्ट होऊ शकतं. त्यामुळे इथे आल्यानंतर काळजी घ्या. जर मार्केट गॅप अप ओपन झालं, गॅप अप जर ओपन होत असेल 22,053च्या वर आणि इथे जर सस्टेन करत असेल 5-10-20 मिनटं, तर इथून आपल्याला वरचे टार्गेट 22,080, 22,100, 22,115 आणि इथे जर वेळ घालवून ब्रेक केलं तर 22,200पर्यंत आपल्याला वरचे टार्गेट मिळू शकतात. गॅप डाऊनच्या केसमध्ये गॅप डाऊन जर होत असेल, इथे कुठे मध्ये आहे 22,000च्या जवळपास, तर इथे आपल्याला प्राईस ॲक्शनचा वेट करावा लागेल. आयदर लेवल ही टेस्ट करावी लागेल 22,020, आयदर आपल्याला 22,960 किंवा 70 ही लेवल टेस्ट करून इथे काय प्राईस ॲक्शन बनते त्या हिशोबाने ट्रेड करावं लागेल. तरी सांगून ठेवतो, इथे जर आलं आणि इथून जर रिजेक्शन घेत असेल 22,020 पासून, तर तुम्ही 21,960पर्यंत एक प्लॅन करू शकता. किंवा जर इथून 21,960ला आलं, डायरेक्ट खाली आलं आणि इथून जर रिव्हर्स घेत असेल, तर तुम्ही एक कॉल साईडचा प्लॅन करू शकता. वरून एक ट्रेंड लाईन येते, तिथपर्यंत तुम्ही एक टार्गेट पकडून चालू शकता. ट्रेंड लाईन ब्रेक झाल्यानंतर जर वर सस्टेन करत असेल, तर वरचे टार्गेट मग इझिली पाहायला मिळतील. ते झालं निफ्टीचं. बँक निफ्टीमध्ये पण 2 आपल्याकडे लेवल आहेत. एक आहे 48,192 आणि दुसरी आहे 48,080. यामध्ये जर मार्केट इथे फ्लॅट ओपन होत असेल आणि लेवल जर इथे फ्लॅट ओपन होऊन ते सस्टेन झालं वर 48,153च्या वर जर 10-15 मिनटं इथं सस्टेन झालं आणि लेवल जर ब्रेक केली 48,180 किंवा 90, तर इथून वरची लेवल 48,262 आणि 48,300 हे लेवल आपल्याला पाहायला मिळू शकतात. इन केस फ्लॅट ओपन झालं आणि इथून जर आपल्याला
48,083 ही लेवल जर ब्रेक होते असं लक्षात येत असेल तर आपल्याला इथपर्यंत 48,020 पर्यंत एक टार्गेट पाहायला मिळू शकतं किंवा 48,000ची एक राउंड लेवलपर्यंत एक खालचं टार्गेट मिळू शकतं. त्याच्या खाली जर निघालं तर मग 47,940 आणि 47,870 ह्या लेवल पाहायला मिळू शकतात. गॅपअपच्या केसमध्ये गॅपअप जर ह्याच्यावर होत असेल 48,150 आणि इथे जर सस्टेन करून जर लेवल 48,180 ब्रेक करत असेल तर वरचे 262 आणि 300 टार्गेट पाहायला मिळू शकतात. 300च्या जवळपास आल्यानंतर इथं मॅक्झिमम क्वांटिटी बुक करणं हे अपेक्षित आहे. इथून एक 2-3 वेळा डाऊनफॉल चांगला इथं पाहायला मिळतोय. त्यामुळे इथे क्वांटिटी बुक करायची आणि राहिलेले थोडीफार क्वांटिटी ट्रेल करून एस-एल ठेवायचं. कारण जर वर निघालं तर चांगली गोष्ट आहे, नाहीतर इथून आपल्याला रिव्हर्स एक मूव्हमेंट पाहायला मिळू शकेल. गॅपडाऊनच्या केसमध्ये गॅपडाऊन जर होत असेल 48,080 किंवा 48,050 किंवा 48,026 इथे कुठेही ओपन होत असेल तर या 2-3 लेवल जे आहेत हे टेस्ट करायसाठी थांबायला लागेल तुम्हाला. इथून टेस्ट करून 48,080च्या इथून टेस्ट करून जर रिव्हर्स मूव्हमेंट मिळत असेल तर 48,023 पर्यंत एक टार्गेट पाहायला मिळेल. जर 48,020ला टेस्ट करून वर मूव्हमेंट घेत असेल अपवर्डची तर 48,080, 48,140, 48,180, 48,262 आणि 48,300 या लेवल आपल्याला पाहायला मिळू शकतात. तर आय थिंक आपण बँक निफ्टी आणि निफ्टीमध्ये सगळ्या लेवल इथे मेन्शन केलेल्या आहेत आणि त्या हिशोबाने प्लॅन करू उद्या. मित्रांनो, आपल्याला जर तुमच्या टेलिग्राम ग्रुप जो आहे तो फ्री ऑफ कॉस्ट आहे. त्यामध्ये जर जॉईन व्हायचं असेल तर तुम्हाला यामध्ये व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक मिळून जाईल. यामध्ये आपण बेसिकली लाईव्ह स्ट्रीमिंगची लिंक, निफ्टी ओपन का कुठे होतं आहे, रेजिस्टन्स सपोर्ट काय आहेत, बँक निफ्टी ओपन कुठे होतं आहे, सपोर्ट रेजिस्टन्स लेवल आणि काही जर चांगले पॅटर्न बनत असतील तर ते आपण पॅटर्न इथे शेअर करत असतो. काही लेवल जर चांगल्या असतील तर त्याही लेवल इथे शेअर करत असतो. तर तुम्हाला यामध्ये जॉईन व्हायचं असेल तर याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. तुम्हाला जर फ्रीमध्ये डीमॅट अकाउंट ओपन करायचं असेल तर त्याचीही लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल, जिथून तुम्ही फ्रीमध्ये आपलं डीमॅट अकाउंट ओपन करू शकता. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन कंटेंट घेऊन. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.